नमस्कार मित्रांनो. सावळ्याची जणू सावली 17 नोव्हेंबर भागामध्ये बबलू अनाउन्स करतो. सारंग आणि अस्मी डान्स करायला लागतात. डान्स करता करता सारंग भान हरपतो आणि अस्मीला किस करणार. तेवढ्यात अस्मी त्याच्या तोंडाला हात लावते आणि डान्स संपल्यामुळे ती खाली जाते. आता बबलू अनाउन्स करतो आणि दुसरा डान्स सुरू होतो. पण भैरवी मात्र खूप परेशान असते आणि म्हणते, ही सावळी फोन का नाही उचलते. अस्मी आणि सारंगला एकत्र बघून ऐश्वर्याचा खूप जळफळाट होतो. नील म्हणतो, ऐश्वर्या काय झालं. ती काहीच नाही. आता सारंग खाली येतो आणि डान्ससाठी सगळ्यांना घेऊन जातो. मेंदळ कुटुंब स्टेजवर डान्स करत असतात. हे बघून अलकाच्या डोळ्यात पाणी येतं. भैरवी बाहेर जाते. बबलू अनाउन्स करतो, आता गाणं गाणार तारा वजे. पण ताराला मात्र खूप टेन्शन येतं. आता स्टेजवर जावं की नाही ह्या गोंधळात ती असते. पण सगळेच तिच्याकडे बघत असल्यामुळे तिला स्टेजवर जावं लागतं. ती स्टेजवर जाते आणि सगळ्यांना नमस्कार करते. तेवढ्यात भैरवी येते आणि तिला अंगठा दाखवते. तारा एवढी सुंदर गायला लागते की सगळेच मोहून जातात आणि तारीफ करतात. जगन्नाथ अलकाला खुणवतो आणि वर जाऊन सावली आणि ताराचं एकाच वेळेस शूटिंग करायला लागतो. स्टेजच्या मागून सावली गात असते. ती पण गाण्यामध्ये एवढी रमून जाते की तिला आजूबाजूचं काहीच भान राहत नाही. आता गाणं संपत आल्यानंतर जगन्नाथ हसतो आणि खाली जातो. जगन्नाथ आणि अलका अमरला भेटतात. अलका जगन्नाथकडे पॅकेट देते आणि तो अमरला देतो आणि म्हणतो, ह्यामध्ये पैशाचा चेक आहे आणि एवढे पैसे आहेत की तो आयुष्यात एवढे पैसे कधीच पाहिले नसतील. आता इथून निघायचं आणि स्टेशनवर जायचं. आणि हां, तुला विमानाने जायचं असेल तर जाऊ शकतो, कारण एवढ्या पैशातून तू आता काही पण करू शकतो. फक्त मला तोंड दाखवायचं नाही. अमर नमस्कार करतो आणि निघून जातो. सारंगचं छान आवरतात. तो अगदी एखाद्या राजकुमारसारखा दिसत असतो. तेवढ्यात तिलोत्तमा जाते आणि त्याला बघून तिला खूप कौतुक वाटतं. तिचे डोळे भरून येतात. ती म्हणते, आता सगळं छान होणार. तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार. तिलोत्तमा डोळ्यातील काजळ काढते आणि दृष्ट लागू नये म्हणून सारंगच्या कानामागे टिक्का लावते आणि म्हणते, तुला माझी दृष्ट लागू नये. चंद्रकांत म्हणतो, सारंग, एकदा की लग्न झालं तर मुलाने आईपासून थोडंसं लांब राहायला पाहिजे. म्हणतात ना, लग्नानंतर मुलगा आईला जरासा परकाच होतो. तिलोत्तम म्हणते, नाही या, अंतर वगैरे ठेवायची काही गरज नाही. इतर मुलं होत असतील परकी, पण माझा सारंग नाही होणार. आणि माझ्या सारंगवर पूर्ण विश्वास आहे. तो नाही बदलणार, है ना. सारंग म्हणतो, आणि म्हणतो, बाबा नमस्कार करतो आ. अलका म्हणते, अमर तर गेला, पण आता ती अस्मी. जगन्नाथ म्हणतो, तिला रात्रीच गायब करणार होतो, पण खूप उडत होती. म्हटलं उडू दे जरा, पण तिला माहीत नाही वाघाने झडप घातली तर सावतचं काय होणार. काही झालं तरी तिलोत्तमाची सून ही सावलीच होणार. अलका म्हणते, अस्मी जरी त्या घरात गेली ना तरी तिलोत्तमाचं काय खरं नाही. जगन्नाथ म्हणतो, नाही, तिलोत्तमा अस्मीला काय मोजणार नाही, पण सावली जर त्या घरात गेली तर तिलोत्तमाचा आनंद कायमचं हिसकावून जाणार. अमृता राजकुमारला म्हणते, छान दिसता, पण तो काही बोलत नाही आणि निघून जातो. ऐश्वर्या पण एवढी सुंदर तयार होते आणि आरशात बघून म्हणते, माझा प्लॅन व्यवस्थित काम करतोय. ह्या घराला मी मूल देऊ शकत नसेल तर ह्या घरातील इतर सुनांना पण मूल नाही होणार आणि याची योग्य ती काळजी मी आधीच घेते. नील येतो म्हणतो, ऐश्वर्या, अर्धा तास झाला मी रेडी होऊन, तुला किती वेळ लागणार आहे. ऐश्वर्या म्हणते, मुलींना वेळ लागतो आणि आजचं फंक्शन फक्त फंक्शन नाही आहे. माझ्या बिझनेस वाढवण्यासाठी योग्य वेळ आहे. मला आज किती बिझनेसमॅन भेटतील, त्यामुळे मी छान तयार होणार. तो काय आहे, माझ्या भावाचं लग्न आहे. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, पण ते लग्न नसून लग्नाचं फंक्शन आहे असं म्हणणं योग्य नाही आहे का. तेवढ्या तिचा फोन असतो. तो ऐश्वर्या, अस्मीचा फोन. ती प्लीज फोन देता का जरा. अस्मी म्हणते, ऐश्वर्या मॅडम, मला खूप टेन्शन आलं. ऐश्वर्या म्हणते, भरपूर मेकअप कर आणि छान तयार हो. नवरीने कसं छान दिसायला हवं. ती आता फोन ठेवते. नील म्हणतो, ऐश्वर्या, हल्ली तुझं आणि अस्मीचं जरा जास्तच पटायला लागलं. ऐश्वर्या म्हणते, हो, कारण अस्मीला मी माझ्या बिझनेसमध्ये घेणार. सारंग खाली येतो. राजकुमार आणि अमृता कौतुकाने बघत असतात. तो दादा नमस्कार करतो. आता अमृता समोर जातो. ती हात ओळून
त्याची दृष्ट काढते आणि म्हणते, खूप गोड दिसतो. अरे पण तुझा फेटा कुठे? सोम म्हणतो, वहिनी सगळी तयारी झाली आहे. तेवढ्यात ऐश्वर्या आणि नील येतात. सारंग अमृताला म्हणतो, वहिनी तू पण खूप सुंदर दिसतेस. तो फक्त ऐश्वर्याकडे बघतो, पण तिला काही म्हणत नाही. तेवढ्यात तिलोत्तमा आणि चंद्रकांत येतात. तिलोत्तमा म्हणते, चला देवासमोर दिवा लावूया. सगळे जातात आणि सारंग दिवा लावतो, पण दिवा मात्र फडफडायला लागतो. तिलोत्तमा म्हणते, अरे हा दिवा का फडफडतोय? पण आता तर दिवा विझतो. आणि तेवढ्यात जगन्नाथ म्हणतो, नमस्कार. सारंग म्हणतो, बरं झालं तुम्ही आलात. दिवा विझला म्हणून आई घाबरते. आता तुम्हीच सांगा त्यात काय एवढं? जगन्नाथ म्हणतो, ते आईचं काळीज आहे आणि घाबरायला पाहिजेच, घाबरलंच पाहिजे. तिलोत्तम म्हणते, का काही काळजीचं कारण आहे का? तो म्हणतो, हो मी सारंगची पत्रिका बघितली आणि त्याचे सगळेच ग्रह फिरले. ऐश्वर्या म्हणते, असे कसे फिरले? तुम्ही तर बोलला होतात ना घाटावर पूजा केल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल. मग आम्ही केली घाटावर पूजा. जगन्नाथ म्हणतो, हो तुम्ही पूजा केली, पण पूजेमध्ये काही चूक होऊ शकते ना. आता ऐश्वर्याला आठवतं तिच्या माहेरची गुरुजी बोललेले असतात की सारंगच्या पत्रिकेत दोष आहे. तिलोत्तम म्हणते, जगन्नाथजी आता तुम्ही सांगा काय करायचं? नाही म्हणजे माझ्या सारंगच्या जीवासाठी हे लग्न मोडायचं असेल ना तर मी मोडायला तयार आहे. आता मात्र जगन्नाथ अलकाकडे बघायला लागतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.